औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. शेतकऱ्याची चुकी म्हणावं लागेल की भाजपला मतदान करून आज काय भोगाची पाळी आली आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी झाल्या, पण तुम्ही असा जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या शेतात जर काय नाही पिकलं तर शेतकऱ्याला गळाला दोरी लावल्याशिवाय काहीही हाती राहणार नाही. सरकारचं एवढं दुर्लक्ष झालंय शेतकऱ्याकडं, कारण सरकारनं गृहीत धरलंय महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये वनवे भाजपची सत्ता आली, आता जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये भाजपची वनवे सत्ता आली. म्हणून सरकारला काय वाटतंय की बाबा शेतकरी आमच्या मागं किंवा नागरिक आमच्या मागं उभा राहतो. सांगा. भैरवनाथ हावळे रानमध्ये. किती होता तुमचा कांदा? काय किती एकर? कांदा आमचा 2 एकर होता, पण आमचं रानमसले गाव 90% रानमसले गावामध्ये लोक कांद्याचं पीक घेतात, कारण आमचा भाग हा दुष्काळी भाग आहे. त्याला पाण्याचं साधन नाही. आमच्या उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये कुठलीही नदी नाही, कुठलंही कॅनॉल नाही. कमी पाण्यावर एकमेव पीक घेणं कांदा आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वर्षातून एकमेव पीक शेतकरी कांदा घेतो, पण कांदा पिकला तर त्याला योग्य पद्धतीचा भाव येत नाही. आणि आता सध्याच्या घडीला सरकारचं एवढं दुर्लक्ष झालंय शेतकऱ्याकडं, कारण सरकारनं गृहीत धरलंय महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये वनवे भाजपची सत्ता आली, आता जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये भाजपची वनवे सत्ता आली. म्हणून सरकारला काय वाटतंय की बाबा शेतकरी आमच्या मागं किंवा नागरिक आमच्या मागं उभा राहतोय, त्यामुळे त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही दिलं तर चालतंय. आणि हे शेतकऱ्याची चुकी म्हणावं लागेल की भाजपला मतदान करून आज काय भोगाची पाळी आली आहे की तुम्ही बघू शकता. आज ह्या मामांनी सांगितलं की आज आमची शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे. 400 500 रुपये आज बायांचा रोजगार द्यायचा म्हणलं तर आज पैसे नाहीत. आज हे मामा बायांचा रोजगारचं पैसे देण्यासाठी इथं आडत्याच्या दुकानात येऊन बसलेत. अशी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला काहीही घेणं देणं नाही. अनुदान भेटलंच पाहिजे. अनुदानासाठी तुमचं उत्तर सोलापूर तालुक्यातील सगळ्या बहुतांश शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आम्ही कलेक्टर साहेबांनाही सांगितलंय, निवेदन दिलंय की शेतकऱ्याला कमीत कमी किंवा जास्तीत जास्त काय तर अनुदान द्यावं, त्याने जेणेकरून बाबा त्यांनी केलेला खर्च तर त्या अनुदानाच्या मार्फत निघू शकतो, नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय यापुढे पर्याय राहणार नाही. आता सरकार म्हणतंय की शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी झाल्या, पण तुम्ही असा जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या शेतात जर काय नाही पिकलं तर शेतकऱ्याला गळाला दोरी लावल्याशिवाय काहीही हाती राहणार नाही. एवढंच मी सांगतो आणि सरकारला हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या तर वर्षामध्ये शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा कांद्याला भाव द्यावा, दुसऱ्या पिकाला भाव द्यावा आणि आताच्या सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना अनुदान द्यावं, हीच विनंती मी सरकारला करतो. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.